उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, हा जो काँग्रेसचा निर्णय आहे तो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट सांगितला होता। पण ठाकरेंच्या जागी कोण दुसरा उमेदवार दिला गेला तर काँग्रेस काय करेल हे काही त्यांनी स्पष्ट सांगितलं नव्हतं। मात्र आता आदित्य ठाकरेंनी शिवसेना नेते, माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं नाव घोषित केलंय। म्हणजे ठाकरेंच्या जागी दुसरा उमेदवार असेल हे आदित्य ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलं। त्यानंतर संजय राऊत यांनी देखील या माहितीला दुजोरा देत लगेचच ट्विट केलं की अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील आणि उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील। शेवटी त्यांनी असं देखील लिहिलं की उद्धव ठाकरेंनी ही उमेदवारी घोषित केलेली आहे। आता संजय राऊत यांनी भले म्हटलंय अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील, पण काँग्रेस तसं होऊ देणार आहे का हा प्रश्न आता आहे। कारण काँग्रेस नेते खुल्लम-खुल्ला म्हणतायत आम्हाला तर नाव घोषित करण्यापूर्वी विचारातच घेतलं नाहीये, आमच्याशी चर्चा झालेली नाहीये। विजय वडेट्टीवार पासून सचिन सावंत या सर्वांनी आम्हाला काहीच न सांगितल्याचं म्हटलेलं आहे। जे काँग्रेसचे नेते सपकाळ ठाकरेंना भेटून आले होते त्यांनी तर आता पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार असं ट्विट करून जाहीर करून टाकलंय। काँग्रेसकडून आम्ही उमेदवार देतोय हे जाहीर करून टाकलंय। एकूण हे सगळं राजकारण ज्याप्रमाणे सुरू आहे त्यानुसार आता हाच प्रश्न असेल, आता मवियाचा एकही आमदार निवडून येणार नाहीये का? तुला ना मला देऊन टाक भलत्याला अशी परिस्थिती निर्माण होणार आहे का? शिवसेनेने दानवे यांची निवड का केली असावी आणि यात सुषमा अंधारे नाराज होतील का? सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपने कालच त्यांची 5 नावे जाहीर केली आहेत आणि यातच लगेच दुसऱ्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील विधान परिषद निवडणुकांसाठी नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। मवियाचे उमेदवार म्हणून स्वतः उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची उमेदवारी घ्यावी असा आग्रह काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जात असताना शेवटच्या क्षणी आघाडीवर असलेलं नाव मागे घेत उद्धव ठाकरेंचं नाव मागे घेत शिवसेनेने अंबादास दानवे यांचं नाव जाहीर केलंय। आणि आता या सगळ्या राजकारणामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती असून काँग्रेस विधान परिषदेत आपला उमेदवार देणार असल्याची माहिती देखील पुढे आली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत असून पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून उमेदवाराचं नाव ते जाहीर करतील अशी त्यांनी माहिती स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे। महाविकास आघाडी म्हटलं तर शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील आलीच। शशिकांत शिंदे जे पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांनी देखील या प्रकरणात एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। शशिकांत शिंदे म्हणालेत की राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा मवियातील पक्षांनी शरद पवार यांच्या नावाला मान्यता दिली होती। विधान परिषदेला उद्धव ठाकरे उमेदवार असावेत असं सांगितलं होतं। अंबादास दानवेंचं नाव जाहीर केलं असेल तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र असू असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सध्या तरी म्हटलेलं आहे। एकूण काय तर राज्यसभेला खासदार म्हणून शरद पवारांना बिनविरोध पाठवल्याने त्यांचा पक्ष, शरद पवारांचा पक्ष हा काँग्रेस आणि शिवसेनेच्या वादात सावध भूमिका घेताना सध्या तरी दिसतोय। आता व्हिडिओच्या शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया। काँग्रेस नेते म्हणतायत महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांनी मिळून निर्णय घ्यायचा असतो। उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत जावं अशी चर्चा झाली होती आणि उद्धव ठाकरेंनी विधान परिषद नाही लढली तर काँग्रेसला विधान परिषद द्यावी असं एक ठरवल्याचा दावा देखील काँग्रेस नेते करतायत। त्यामुळे आता विधान परिषदेचं राजकारण चांगलंच तापणार असल्याचं काँग्रेसने आजच दाखवून दिलेलं आहे। दुसरा आणि महत्त्वाचा विषय, शिवसेनेने दानवे यांची निवड का केली असावी आणि यात सुषमा अंधारे नाराज होतील का? कारण की त्यांच्या देखील नावाची एक कुठेतरी चर्चा होती। तर याबद्दल सांगायचं झालं तर अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगरचे महत्त्वाचे नेते मानले जातात। उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यात शिवसेनेला टिकवून ठेवण्याचं आणि तिथल्या राजकारणाला सांभाळण्याचं काम हे दानवे यांच्या खांद्यावर दिलंय। या अगोदर दानवे यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून भूमिका बजावलेली आहे। विधान परिषदेचं कामकाज त्यांना चांगलं ठाऊक आहे आणि अशात त्यांना डावलून सुषमा अंधारे यांची निवड झाली असती तर ठाकरेंसाठी मराठवाड्याच्या राजकारणाला नाराजीचा एक झटका बसला असता। सुषमा अंधारे यांनी देखील दानवे यांची निवड झाल्यानंतर एक महत्त्वाचं ट्विट केलंय। एका वाक्यात त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि सोबत एक व्हिडिओ देखील टाकलेला आहे।
उद्धव ठाकरेंच्या सोबतचा राखी बांधतानाचा व्हिडिओ टाकत त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान. हे ट्विट त्यांनी लिहिलंय. त्यामुळे त्यांची नाराजी यामध्ये नाहीये हे स्पष्ट दिसतंय. आता ज्याप्रमाणे राजकारण तापलंय त्यानुसार जशी राज्यसभा बिनविरोध झाली होती तशीच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सध्या देवेंद्र फडणवीसच काहीतरी करू शकतात असं काही राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे. पण तरी देखील काँग्रेस ऐकली नाही तर ठाकरेंना त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागू शकते. ज्याप्रमाणे मवियाच्या आमदारांची संख्या आहे त्यानुसार महाविकास आघाडीचा मोठ्या संघर्षानंतरच एक आमदार निवडून येऊ शकतोय. जर एकमेकांना त्यांनी सपोर्ट केला नाही तर मात्र 9वी जागा तुला न मला देऊन टाका भलत्याला अशी स्थिती एक निर्माण होईल. मग अशात उद्धव ठाकरे काही किमया साधतील का, भाजपकडून मदत मागतील का हे पाहावं लागेल. कारण ठाकरे हे फडणवीसांपासून जास्त दूर नाही आहेत हे आपल्याला आता कळलेलं आहे. तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.